स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रमाचे सर्व साधक बंधू भगिनी, जामखेड शहरातले सर्व बंधू भगिनी, श्री रामकृष्ण विवेकानंद भावधारा ज्यांच्या रूपाने आज आपल्या इथे समूर्त आहे, त्या परमपूजनीया प्रव्राजिका अमोघ प्राणाजी ठाकूरांनी त्यांच्या सेवेसाठी इथे थेट जामखेडला आणून दाखल केलं। जामखेडजवळ शिऊर या गावी आम्ही रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रमामध्ये आज होतो दिवसभर, आणि तिथला अतिशय पवित्र प्रसन्न परिसर पाहून मनाला खूप आनंद झाला। आणि ठाकूरांना आवडेल असं एक सुंदर स्थान इथे निर्माण ज्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी जिथे त्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी दगड माती चिखल तुडवत ज्यांनी काम केलेलं आहे, त्या सर्वांना माझे प्रणाम आहेत। आपण आज भगिनी निवेदितांबद्दल ऐकण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत। मला एक गोष्ट, रामकृष्णानंद नावाचे ठाकूरांचे एक शिष्य, ठाकूर म्हणजे भगवान रामकृष्ण, त्यांचे एक शिष्य ज्यांनी ठाकूरांच्या अस्थी आपल्या डोक्यावर घेऊन ते चेन्नईला म्हणजे मद्रासला आले आणि फार मोठं कार्य त्यांनी केलं। त्यांची एक गमतशीर गोष्ट आहे, त्यावेळी मद्रास शहर हे काय फार मोठं शहर नव्हतं, आता इतकं मोठं नव्हतं, पण तरीसुद्धा बरंच गल्ल्या बोळ असं जायला लागायचं। तर ठाकूरांचं वचनामृत शिकवण्यासाठी तिथे ते क्लासेस असायचे महाराजांचे, 4, 5, 6 क्लासेस दिवसभर पायी फिरायचं। एक वर्ग संपला की दुसऱ्या वर्गात, दुसरा वर्ग संपला की तिसऱ्या वर्गात, आणि वर्गात विद्यार्थी किती असायचं विचारलं तुम्ही तर कुठल्या वर्गात 1 विद्यार्थी, कुठल्या वर्गात 2 विद्यार्थी, 4 विद्यार्थी असले तर आनंदी आनंद। मला असं वाटतं की माझं भाग्य बऱ्यापैकी मोठं आहे, कारण आपण इथे 50 जण तरी जमलेले आहात। काही ठिकाणी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला खूप महत्त्व असतं, आणि आपण सगळे उत्तम साधक आहात, त्यामुळे भगिनी निवेदितांचं जीवन आपल्याला आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेऊ शकेल। खरोखर गेल्या शतकातलं म्हणजे 19व्या शतकातलं फार आश्चर्य वाटेल अशा प्रकारचं हे जीवन आहे। 2 स्त्रिया अशा मला माहिती आहेत की ज्यांनी जन्म परदेशात झाल्या, पण कणकण भारतीय होता आणि भारताच्या सेवेसाठी जीवन खर्च केलं। त्यापैकी एक पॉंडिचेरीच्या माताजी, त्या फ्रेंच होत्या जन्माने, आणि दुसऱ्या भगिनी निवेदिता मार्गारेट एलिझाबेथ नोबल, या जन्माने आयरिश म्हणजे इंग्लंडचे भाग आहे, स्कॉटलंड, आयर्लंड, इंग्लंड, ते सगळं मिळून ब्रिटिश राष्ट्र होतं, त्यातला आयर्लंड या भागात जन्मलेल्या म्हणून आयरिश। आणि त्यांचं फार मोठं जीवन पण नाही, जेमतेम 44 वर्षांचं जीवन। आपल्याला स्वामीजींचं पण माहिती आहे, स्वामी विवेकानंदांना किती आयुष्य मिळालं, जेमतेम 39 वर्षांचं आयुष्य। पण संस्कृतमध्ये एक सुंदर ओळ आहे, ते म्हणतात की मुहूर्तम ज्वलितम श्रेयम न तु धूम्रायितम चिरम। ते म्हणाले धूर काढणाऱ्या दिव्यासारखं खूप वेळ जळत राहण्यापेक्षा क्षणभर लकाकून गेले आकाशात पण लोकांच्या हृदयात राहून गेले, अशांचं जीवन हे खरं जीवन आहे, असं एका संस्कृत सुभाषितात म्हटलेलं आहे। ते स्वामीजींच्या बाबत पण खरं आहे आणि निवेदितांच्या बाबत पण, निवेदिता हे त्यांचं नंतरचं नाव आहे, त्यांच्या बाबत सुद्धा तितकंच खरं आहे।
आमचे अण्णासाहेब ताम्हणकर 84व्या वर्षी पण अजून विजेसारखेच काम करतात, लकाकतात, त्यामुळे ते त्याला अपवाद आहेत. पण सामान्यतः खूप आयुष्याची वर्ष जातात आणि काय झालं आपल्या हातून निसटून गेलं त्याचा हिशोब आपल्याला लागत नाही. पण या दोन व्यक्ती अशा होत्या की थोडा काळ भारताच्या आकाशात ते असे तळपले की आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कायम ते स्फुरण रूपाने येऊन बसलेले आहेत. स्वामीजी तर परिचित आहेत. या देशातला क्वचितच कोणी असेल की स्वामी विवेकानंद माहिती नाही. आपल्याला माहिती आहे, म्हणजे मला माहिती नाही आहे की जामखेडला विवेकानंद रथ आला होता किंवा नाही. आलेलाच असणार. आमच्या गावी, आम्ही जिथे काम करतो, हराळी नावाचं भूकंप क्षेत्रातलं गाव आहे, तिथल्या एवढ्याशा ते आमच्या गावी सुद्धा तो रथ आलेला होता. आणि आमच्या गावातल्या पण छोट्या मुलाला कळलं की अरे हे आमचे स्वामीजी आमच्या गावी आले. स्वामीजी सर्वांना माहिती आहेत, पण ही जी व्यक्ती केवळ 4 वर्ष स्वामीजींचा सहवास मिळाला, पण इतकं विलक्षण परिवर्तन या व्यक्तीमध्ये मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांच्यात घडून गेलं. आणि त्यानंतर जो काळ त्यांना मिळाला त्याच्यात त्यांनी जे काही केलेलं आहे या देशासाठी, त्याबद्दल भारत देशाने त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांचं माझं एक नातं आहे. 1967 मध्ये निवेदितांची जन्मशताब्दी झाली. त्यावेळी माझं वय 15-16 वर्षाचं असेल. आमचे ज्ञानप्रबोधिनीचे जे संस्थापक आप्पासाहेब पेंडसे यांनी निवेदितांचं अप्रतिम सुंदर चरित्र लिहिलेलं आहे, विवेकानंद कन्या निवेदिता म्हणून. आणि त्या शताब्दी वर्षामध्ये आम्ही खूप ठिकाणी निवेदितांचं चरित्र शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना जाऊन सांगितलं. आणि पुण्याचं एक गरवारे महाविद्यालय म्हणून आहे, तर तिथे मी निवेदितांच्या जीवनावर एक नाट्य लिहिलेलं होतं, चरित्र नाट्य लिहिलेलं होतं. मी त्यावेळी स्कर्ट घालणारी मुलगी होते आणि अण्णा ताम्हणकर त्यावेळी प्रबोधिनीच्या अग्रणींपैकी होते. तर ते नाट्य सादर होण्याच्या आधी ते व्यासपीठावर आले आणि ते म्हणाले की हे जे चरित्र नाट्य आता सादर होत आहे ते एका 15-16 वर्षाच्या मुलीने लिहिलेले आहे. आणि ते नाट्य लिहित असताना निवेदिता हळूहळू खोल माझ्या मनामध्ये उतरत गेल्या. कलकत्त्याला बसू विज्ञान मंदिर, म्हणजे जगदीशचंद्र बसूंनी स्थापन केलेलं एक विज्ञान मंदिर आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर हातात दीपशिखा घेतलेल्या एका स्त्रीचं चित्र आहे आणि ते निवेदितांचं चित्र आहे. ती जी दीपशिखा घेतलेली स्त्री मला माझ्या 15-16व्या वर्षी भेटली. ती आज पण माझ्या मनात आहे आणि वेळोवेळी माझ्या जीवनातल्या चढ उतारांमध्ये, यशापयशांमध्ये, कामातल्या यशापयशांमध्ये ही दीप हातात घेतलेली दीपशिखाधारी स्त्री ही मला आजही सदैव मार्गदर्शन करत असते. अत्यंत अलौकिक अशा प्रकारचं हे जीवन आहे. म्हटलं तसं 24 ऑक्टोबर 1867 मध्ये आयर्लंडमध्ये निवेदितांचा जन्म झाला. असं म्हणतात की त्या जेव्हा अगदी बाळ होत्या, आपल्याकडे कोणी संत पुरुष आले की कसं आपण म्हणतो आशीर्वाद द्या बाळाला, तसं त्यांच्याकडे एक मिशनरी आलेले होते आणि त्यांच्यासमोर आईने त्या बाळाला ठेवलं आणि म्हणाला की या माझ्या मुलीला आशीर्वाद द्या. तर त्यांनी त्या मुलीकडे पाहिलं असं म्हणतात की, आणि ते म्हणाले की अरे ही हिंदुस्थानात काम करायला जाणार आहे आणि हिला पाठवा. असं त्या लहान आईला आणि त्या लहान बाळाला असा आशीर्वाद देऊन ते गेले. आणि खरोखरच त्यांचे शब्द खरे झाले. निवेदितांनी मुख्यतः शिक्षण या विषयामध्ये त्यांच्या देशात असताना काम सुरू केलेलं होतं. मी सध्या त्यांचं हिंट्स ऑन नॅशनल एज्युकेशन या पुस्तकाचा मराठी अनुवाद करते आणि त्यांचं ते सगळं चिंतन शिक्षणाबद्दलचं वाचताना माझं मन खूप भरून येतं. लहान मुलांना कसं शिकवावं याचा इतका बारकाईने सुंदर विचार त्यांनी केलेला आहे की आपलं मन चकित होतं. असं शिक्षण क्षेत्रामध्ये इकडे काम करत असताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा सांगाती पण भेटलेला होता. हे त्यांच्या चरित्रांमध्ये फार काही वेळा येत नाही, पण ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडून गेलेली आहे. कोणातरी एका व्यक्तीशी आपला जीवन सांगाती करायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. निवेदितांवरती एक फार सुंदर चित्रपट मी 50 वर्षापूर्वी पाहिला, 1967 मध्ये पाहिला, पण माझ्या मनावर अजून कोरलेला आहे. त्यातले काही प्रसंग मी नंतर आपल्याला सांगणार आहे.
तर त्याच्यात हे दाखवलेलं आहे की ती तरुण व्यक्ती अचानक आजारी पडते आणि तिचं शव एका खोलीमध्ये ठेवलेलं असतं आणि ही मार्गारेट एलिझाबेथ नोबल असं सुन्न होऊन तिथे उभी असते. पण ह्या व्यक्तीची शक्ती अशी होती, द इन्व्हिन्सिबल असं कोणी त्यांचं वर्णन करतात, की कसल्याही आघाताने मोडणार नाही अशी शक्ती या व्यक्तीकडे होती आणि ती नंतर नाही आली, आधीपासूनच तिच्याकडे ती होती. तर त्यामुळे ज्याच्याशी विवाह व्हायचा होता त्याच्या अकाली निधनाने ही मुलगी कोसळली नाही, गडबडली नाही. तिने असं ठरवलं की देवाच्या मनात नव्हतं आपल्याला वैवाहिक संसारिक जीवन, मग माझ्यासाठी देवाने काय काम ठेवलेलं आहे याचा तिने विचार केला. आणि एक दिवस 22 नोव्हेंबरला तिला तिच्या एका मैत्रिणीचा निरोप आला की असे हिंदुस्थानमधून, ते 98ची गोष्ट आहे, 1898ची गोष्ट आहे. तर तिथे एक असं छोटं फार सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे की असं थंडीचे दिवस होते, असं शेकोटी पेटलेली होती आणि हिंदुस्थानात एखाद्या वडाच्या झाडाच्या इथे काही लोकांनी बसावं, एखाद्या ऋषीने बसलेलं असावं आणि तो त्यांना त्या विलक्षण गोष्टी, जगावेगळ्या गोष्टी सांगतोय. असं ते विवेकानंदांचं ते नुकताच विश्वविजय करून आलेले होते आणि तिथे ते असे बसलेले असताना त्यांनी वर्णन केलेलं आहे की हा तेजस्वी योगी, आणि याला मधून मधून शिवोहम शिवोहम शिव शिव असं म्हणायची सवय होती आणि ते शब्द फार गोड लागत. नीट त्याचा अर्थ, त्याच्या मागचं मोठं अर्थाचं विश्व काही कळलेलं नव्हतं, पण गोड वाटत होतं, चांगलं वाटत होतं. निवेदितांनी त्या काळामधल्या पाश्चात्यांचं जे मन होतं त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे आणि विश्लेषण केलेलं आहे. का स्वामीजी इतके भिडले लोकांच्या मनाला याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यांना स्वतःला का भिडले ते असं त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की मिशनरी आम्हाला सांगत होते की सर्व मनुष्य तू पापी आहेस आणि तुझा उद्धार करायला कोणीतरी येणार आहे. त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आम्ही पापी आहोत, पापी आहोत, पापी आहोत. हे ऐकून म्हणजे त्या देशामधले, पाश्चात्य देशांमधला तरुण कंटाळला होता. तिथला जो बुद्धिमंत जीव होता तो कंटाळला होता. तो म्हणाला आता किती दिवस पापी पापी आहोत म्हणायचं आणि कोणीतरी आमचा उद्धार करायचा, यापेक्षा काहीतरी चांगला मार्ग पाहिजे आम्हाला. आपल्याला भगवान रामकृष्ण यांच्या जीवनातला प्रसंग माहिती असेल, आठवत असेल. आपण पूजेच्या वेळी सुरुवातीची शुद्धी जी असते त्याच्यात गुरुजी आपल्याला म्हणजे उपाध्याय सांगतात, पापोहम पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभवः. मी पापी आहे, आपल्या इथे पण काय काय ते धागेदोरे आहेत, मग आता मी शुद्ध होतो आहे असं एक संकल्प असतो. तर ठाकूर म्हणाले मी हा मंत्र म्हणणार नाही, मी पापी नाही. पुण्योहम पुण्य कर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभवः. अरे मी पुण्यवान आहे, मी पुण्यवान आई वडिलांच्या पोटी जन्मलेलो आहे, माझं आयुष्य हे चांगलं सच्चरित्र आहे, मी भगवंताचा भक्त आहे, मग मी पापात्मा आहे, मी पापी असं का म्हणायचं. आता हा ठाकूरांचा वारसा घेऊन तिकडे गेलेले स्वामी विवेकानंद आता ख्रिश्चन लोकांना सेक्स इज सिन, गृहस्थाश्रम म्हणजे त्या मुलांना जन्म देणं पाप आहे. अरे का, हे आपल्या इथे तर वात्स्यायनांनी कामसूत्र लिहिली, आपल्या इथे ही गोष्ट गृहस्थाश्रमात रीतसर मंगल प्रवेश होत असतो, त्याच्या इतर अनेक जबाबदाऱ्या असतात. आपल्या इथे असं मानलेलं नाही आहे. कुठलीच गोष्ट जी नैसर्गिक आहे ती पाप आहे असं आपल्या इथे मानलेलं नाही आहे. तर हे सगळं स्वामीजींनी तिथे सांगितलं आणि निवेदितांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आम्हाला खूप हायसं वाटलं, आम्हाला एक प्रकारचा रिलीफ वाटला की अरे आपण आतापर्यंत जे समजत होतो तसं नाही आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण, स्वामीजी असं म्हणत असत, ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येकात ते दिव्यत्व आहे, प्रत्येकात पूर्णत्व आहे आणि त्याचं प्रकटन करायचं आहे. कोणालाही स्वतःला कमी समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे. तर हे शब्द पाश्चात्य जगाला स्वामीजींचे दिलासा देणारे ठरले. स्वतः निवेदितांना हा जो एक प्रकारचा ग्लूम या तत्वज्ञानामुळे आलेला होता तर तो त्यांच्या मनावरून निघून गेला आणि एक अत्यंत उल्हसित अशी वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. होय, मी देवाच्या कार्याकरता जन्म दिले आहे आणि मी त्या कार्यात, ते जसं ठाकूर म्हणायचे ते यंत्री आहेत, मी यंत्र आहे, तसं मी ईश्वराच्या कार्याचं साधन आहे. माझं शरीर त्याच्यासाठी मी चांगलं ठेवलं पाहिजे, माझं मन त्याच्यासाठी मी सुदृढ आणि तेजस्वी ठेवलं पाहिजे. तर
म्हणजे मग देवाचं कार्य माझ्या हातून चांगलं होणार आहे, अशा प्रकारच्या भावना ज्या आपण आज ज्याला पॉझिटिव्ह म्हणतो, अशा प्रकारच्या भावना स्वामीजी अशा भावनांच्या लाटाच्या लाटा निर्माण करत असत. आणि त्या लाटा निवेदिता म्हणजे त्यावेळेच्या मार्गारेट नोबल यांच्यापर्यंत पोचत होत्या. अमेरिकेत सुद्धा असाच अनुभव एका कवयित्रीने लिहून ठेवलेला आहे. त्यावेळी अमेरिकेमध्ये भयंकर मंदी होती. ज्यावेळी अमेरिकेत स्वामीजी होते तेव्हा ते असं वर्णन करायचं, भयंकर हाडापर्यंत पोचणारी थंडी, असं सकाळची वेळ असायची. एमा विल्कॉक्स नावाच्या एक बाई आहेत, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणाले, माझे पती, त्यांचा पण एक उद्योग व्यवसाय होता, तो डुबत चाललेला होता. आमचं मन विषण्ण असायचं, पण आम्ही दोघं सकाळी उठून स्वामीजींच्या क्लास म्हणायचं, ते वेदांताच्या क्लासला जायचो. आणि काय चमत्कार, आम्ही तिथे कसं बसं सगळे लोक, चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक दाटीवाटीने तिथे ऐकायला बसलेले असायचे. आणि स्वामीजी बोलायला सुरुवात करायचे आणि संपता आमची जी आक्रसलेली कोमेजलेली मनं असायची ती हळूहळू उमलायला लागायची, टवटवीत व्हायला लागायची. आणि आम्ही घरी परतताना म्हणायचं, हो असू दे, अडचणी आहेत, असू दे, आमची परिस्थिती बरी नाही, असू दे, आम्ही भगवंताचे अंश आहोत, आम्ही या परिस्थितीच्या माथ्यावर पाय देऊन उभे राहणार, अशी हिंमत स्वामीजींची प्रवचन ऐकून अमेरिकेतल्या माणसांमध्ये निर्माण व्हायची. नेमकी तशीच प्रतिक्रिया भगिनी निवेदिता, एलिझाबेथ नोबल आणि त्यांचा जो परिवार होता, त्यांच्यासारखे जे विचार करणारे लोक इंग्लंडमधले होते, त्यांच्यावर स्वामीजींच्या विचारांचा झाला. स्वामीजी आत्मदर्शनाबद्दल बोलत असत. ते सर्व दीनदरिद्री आणि क्लेश अनुभवणाऱ्या लोकांच्या मध्ये जो भगवंत आहे त्याला आपण मदत केली पाहिजे याबद्दल बोलत असत. भारताच्या स्थितीबद्दल बोलत असत. आणि एक दिवस ते असं म्हणाले की मला असे जर 20 लोक मिळाले की आम्हाला भगवंतापासून, म्हणजे या सर्वांच्या जो भगवंत आहे त्याला जाग करणं यापासून ज्यांना इप्सित दुसरं नाही, असे 20 लोक मला भेटले तर मी युरोप वेदांती करून दाखवीन, मी सगळं जग बदलून दाखवीन. तर निवेदितांच्या मनात त्यावेळी पहिली ठिणगी पडली की मी त्या 20 लोकांपैकी असलं पाहिजे. फार सुंदर शब्द स्वामीजींचे आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे, इफ दिस इज ट्रू व्हॉट एल्स कुड मॅटर, अँड इफ दिस इज नॉट ट्रू व्हॉट डू अवर लाईव्स मॅटर. हे जर सत्य असेल तर आम्ही दुसऱ्या कशाचा ध्यास घ्यावा, आणि हे जर सत्य नसेल तर सगळेजण मुलांना जन्म देत आहेत, सगळेजण जेवतायत, खात आहेत, सगळेजण जगतायत आणि मरतायत. कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती जशी ती गवताची पाती. मग त्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? इफ दिस इज ट्रू व्हॉट एल्स कुड मॅटर, अँड इफ दिस इज नॉट ट्रू व्हॉट डू अवर लाईव्स मॅटर. हे स्वामीजींचे प्रश्न ह्या त्यावेळेच्या मार्गारेट नोबल यांच्या मनात खोल जात होते. आणि त्यांना असं वाटलं की मी त्यात असलं पाहिजे, स्वामीजींना ज्या 20 व्यक्ती पाहिजेत त्यात मी असलं पाहिजे. आणि त्यांनी स्वामीजींना पत्र लिहिलं आणि स्वामीजींचं पण त्याच्यावर फार सुंदर उत्तर आलं. त्यांनी असं लिहिलं की मला हिंदुस्थानच्या सेवेसाठी येण्याची इच्छा आहे, मला साधना करण्यासाठी येण्याची इच्छा आहे, तर आपली अनुमती असावी. तर स्वामीजींनी त्यांना लिहिलं की खूप मला आनंद झाला. हिंदुस्थान देशाचं उत्थान करण्यासाठी एका सिंहिणीची आवश्यकता होती आणि तुमच्या रूपात हा प्रतिसाद मला मिळालेला आहे. आणि हा देश आमचा आहे, याच्यात खूप जुन्या रूढी पण आहेत. तुमचा लोक स्वीकार करतीलच असं काही सांगता येत नाही. गोरीबाई आहे म्हणून कोणी तुमचा तिरस्कार पण करतील, तुम्हाला घरात येऊ देणार नाहीत, मंदिरात येऊ देणार नाहीत. हे सगळं सहन करायची तुमची तयारी आहे का? आणि तरीही हिंदुस्थानसाठी तुम्हाला काम करायची जर तयारी असेल तर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि माझा शब्द, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि तुम्ही हे काम स्वीकारलं आणि पुढे चालवलं तरी, आणि जर एखाद्या टप्प्याला तुम्हाला वाटलं की हे नाही चालू ठेवणं शक्य तरी, कारण हत्तीचे दात एकदा बाहेर पडले की ते पुन्हा आत जात नाहीत, तसं विवेकानंदांचे शब्द बाहेर पडलेले पुन्हा माघार नाही. खूप दिलासा वाटला मार्गारेट नोबल यांना आणि त्यांनी हिंदुस्थानात यायचं ठरवलं. त्यापूर्वीची काही पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. सरला घोषाल नावाच्या एक बंगालमधल्या मोठ्या विदुषी सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि स्वामी विवेकानंदांना असं वाटत होतं
की यांनी आपल्या कार्यामध्ये सहकारी व्हावं. आणि त्यांना एक फार भावपूर्ण सुंदर आवाहनपत्र स्वामीजींनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं होतं. त्यांनी सरला घोषाल यांना लिहिलेलं होतं की ताई, तुम्हाला माहिती आहे का की जपानमध्ये ज्या मुली असतात, छोट्या छोट्या मुली, त्या जेव्हा मोठ्या होतात आणि त्यांचं लग्न होतं त्यावेळी त्या लहानपणी ज्या बाहुल्यांशी खेळलेल्या असतात त्या बाहुल्या जवळ घेऊन आपल्या सासरी जातात. तर त्यांची अशी श्रद्धा असते की केव्हा तरी ही माझी बाहुली, मी हिच्यावर खूप प्रेम करते म्हणून ही बाहुली जिवंत होईल, अशी त्या जपानी मुलींची श्रद्धा असते. मी तुम्हाला असं विचारतो की या देशातले जे दीन आहेत, दरिद्री आहेत, पिसलेले आहेत, परंपरेच्या भाराखाली जखडलेले आहेत, ही तर जिवंत माणसं आहेत. त्या जपानी मुली आपल्या बाहुल्यांवर इतकं प्रेम करतात, मग तुमच्या भोवतालची ही माणसं, यांच्यावर तुम्ही नाही प्रेम करणार. तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम केलं तर ही जी माणसं आज मरगळलेली आहेत ही ताठ उभी राहतील, ही या देशाच्या सेवेसाठी उभी राहतील, या देशाचं आजचं स्वरूप पालटून टाकतील ते, तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं तर. ह्या भावनोत्कट आवाहन त्या सरला घोषाल यांना पोचलं नाही असं नाही, पण त्यांना काही कारणांनी नाही शक्य झालं. पण कोणाला पोचलं तर भगिनी ह्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांना पोचलं. आणि त्या भारतात आल्या. असं म्हणतात की त्यांना येण्याच्या आदल्या दिवशी असं स्वप्न पडलं की त्या हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर उतरत आहेत आणि सगळे लोक, खूप लोक त्यांच्या स्वागताला आलेले आहेत आणि त्यांच्यावर मोगऱ्यांच्या माळांचा वर्षाव करतायत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना सांगावं असं वाटतंय की मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते, पण शब्द उमटत नाही आहेत भावातिरेकाने. असं स्वप्न त्यांना पडलं आणि खरोखरच प्रत्यक्षात ते उतरलं. कारण हिंदुस्थानातल्या सामान्य माणसांनी आणि हिंदुस्थानातल्या मोठ्या मोठ्या आज सुद्धा इतिहासात ज्यांची नावं गौरवाने लिहिली जातात अशा अनेकांशी निवेदितांचा संबंध आला आणि त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचं, प्रेमाचं नातं त्यांचं जुळलं. तर अशा रीतीने निवेदितांचं पाऊल भारतामध्ये पडलं. आता तो सगळा प्रवास पण फार, त्यांच्या आयुष्याचे जर टप्पे पाडायचे झाले तर विवेकानंदांच्या बरोबरची 4 वर्ष ही हा त्यांचा साधना काल होता असं म्हणता येईल. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर निवेदिता म्हणजे क्रांती देवता झाल्या. त्या काळात अरविंद, स्वतः स्वामीजींचे धाकटे बंधू भूपेंद्र असे अनेक लोक क्रांती कार्यामध्ये अग्रेसर होते आणि त्या सर्वांच्या स्फूर्ती देवता म्हणून त्यांनी काम केलं, देशभर प्रवास केला. हा त्यांच्या जीवनातला क्रांतिकाल आहे. आणि याच काळामध्ये डॉक्टर जगदीशचंद्र बसू हे फार मोठे वैज्ञानिक आपल्या देशाचे, किंवा डॉक्टर रमेशचंद्र दत्त हे आपल्या बंगालमधले फार मोठे इतिहासकार, यांच्यासारख्या अनेक मोठ्या व्यक्तींशी फार जिव्हाळ्याचं नातं त्यांनी जोडलं. गोपालकृष्ण गोखले जे महात्मा गांधींचे राजकीय गुरु मानले जातात, त्यांचं आणि निवेदितांचं एवढं बंधू भगिनींचं दाट नातं होतं. असं वर्णन केलेलं आहे की निवेदिता जेव्हा त्यांच्या बोसपारा लेनमधल्या पडक्या लहानशा घरामध्ये तापाने तळमळत होत्या त्यावेळी आपले भारतीय इतिहासातले राजकारणातले थोर अग्रणी गोपाळकृष्ण गोखले हे त्यांच्या डोक्याशी बसून त्यांच्या डोक्यावरच्या पाण्याच्या घड्या बदलत होते. अशा प्रकारचा जिव्हाळा त्यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. तो केवळ भावनेने नव्हता, त्यांच्याजवळ अशी तल्लख बुद्धी होती, अत्यंत उत्कट अशी भावना होती. हे एक विलक्षण, निवेदिता हे एक विलक्षण रसायन होतं. स्वामीजींकडे जेव्हा आल्या तेव्हा एक क्रांतिकारक गोष्ट घडली. ती अशी घडली की श्री मा शारदा माता यांच्याकडे, कारण शारदा मातांनी जर त्यांना स्वीकारलं असतं, आणखी पण काही परदेशी शिष्या होत्या, तरच त्या काळचा बंगाली समाज यांचा स्वीकार करता झाला असता, नाही तर नसता झाला. त्याही प्रसंगाचं फार सुंदर वर्णन स्वतः निवेदितांनी पण लिहिलेलं आहे की लोकांना शंका होती की मा यांचा स्वीकार करतील का नाही करणार. एकमेका आपापसात कुजबूज चाललेली होती. शारदा मातांच्या जवळपास, शारदा माता भगवान रामकृष्णांच्या सहधर्मिणी.
तर रामकृष्ण परमहंस त्यांनी देह ठेवल्यानंतर आपली सर्व तपस्या, आपलं सर्व सामर्थ्य त्यांच्या ठाई त्यांनी एकत्रित केलेलं होतं आणि संघ जननी असं त्यांना म्हणत असत. तर ह्या संघ जननीने जर स्वीकार केला तर मग या पाश्चात्य शिष्यांचा बाकी लोकांनी स्वीकार केला असता. तर माताजी या फार पुढे येत नसत, पडदा असेल, लोकांना फार भेटत नसत. पण या दोघी तिघी शिष्या त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी अशा छोटे छोटे सटईचे तुकडे घातलेले होते, त्याच्यावर त्यांना बसवलं आणि दुभाषा मार्फत संभाषण चालू होतं. कारण माताजी काही इंग्रजी बोलू शकत नव्हत्या आणि यांना काही बंगाली येत नव्हतं. तर मग दुभाषा मार्फत संभाषण चालू होतं. कसं आलात, कोण आलात, कुठून आलात. निवेदितांबद्दल म्हणजे त्यावेळेच्या मार्गारेट यांच्याबद्दल खूप प्रेम शारदा मातांना वाटलं, कारण त्या ब्रह्मचारिणीची दीक्षा घेणार होत्या. तर माताजी फक्त त्यांच्याजवळ बसल्याच असं नाही, तर जुन्या सनातनी हिंदू घरांमध्ये खाण्यापिण्याचे रिवाज फार कडक असतात. पण माताजींनी या विदेशी शिष्यांबरोबर फलाहार ग्रहण केला. ही बातमी जेव्हा श्री रामकृष्ण परिवारामध्ये, बंगालमध्ये त्यांना मानणारे जे लोक होते त्या सगळ्यांना कळली, तर माताजींनी स्वीकार केला याचा अर्थ संपूर्ण बंगालनी स्वीकार केला. आणि मग निवेदिताचा मार्ग सोपा झाला, म्हणजे लोकांबरोबर संवाद करणं शक्य झालं. त्यांना शिकवायला एक बंगाली संन्यासी यायचे, बंगाली भाषा शिकवायला. रामकृष्ण वचनामृत या ग्रंथापासून त्यांचा बंगालीचा अभ्यास सुरू झाला. अत्यंत खडतर तप या काळात स्वामीजींनी निवेदितांकडून करून घेतलं. तर मी आता जो चित्रपट म्हटला की निवेदितांवर एक सुंदर चित्रपट आहे, त्याच्यात असं ते सर्वांग अवगुंठित केलेल्या शुभ्र वस्त्रातल्या निवेदिता या तप करता आहेत गंगेवर. आपण कल्पना करा की एक पाश्चात्य स्त्री पहाटे कोणी पाहणार नाही अशा वेळी गंगेवर जाते, स्नान करते आणि ओले त्यांनी परत यायचं आणि मग देवाची पूजा करणं, जप करणं, ध्यान करणं, ह्या सगळ्या गोष्टी निवेदिता नव्याने शिकल्या. आणि उपास पण त्यांना स्वामीजी वेगवेगळ्या वेळी करायला सांगत. स्वतः अन्न शिजवायचं, चुलीवर शिजवायचं, डोळ्यातून पाणी येत आहे, ते फुंकणीने ते लाकडं फुंकली जात नाही आहेत, असं माझ्या डोळ्यासमोर त्या चित्रपटातलं अजून चित्र आहे. आणि त्यांनी ते एवढं गाडगाभर भात शिजवलेला आणि त्याच्या भोवताली असं प्रोक्षण केलं आणि ठाकूरांना अर्पण केला. आणि आता एक घास उपास आहे, आदल्या दिवशी उपास आहे, त्या दिवसाचा उपास आहे, एक घास पहिला उचलून खाणार. एवढ्यात स्वामीजींचा निरोप येतो की आज पण उपास आहे. आता एखाद्याचं कसं चिडचिड होईल की नाही, यांना काय कळतं की नाही, किती आमच्या जीवाला ताप द्यायचा म्हणजे किती ताप द्यायचा. काही स्वामीजींनी त्यांना असं सांगितलेलं होतं की प्रतिक्रियेची रेष सुद्धा उमटता कामा नये, हे तप आहे. असं तप निवेदितांनी केलं. त्यांना नवीन नाव हे नैष्ठिक ब्रह्मचारिणीच्या दीक्षेनंतर दिलेलं आहे. मला फार आनंद वाटतो की आज व्यासपीठावर अशा प्रकारच्या संन्यासिनी उपस्थित आहेत. निवेदितांच्या परंपरेतल्या एक संन्यासिनी आज व्यासपीठावर. भारताचा आदर्श हा मातृत्वाचा आदर्श आहे. जिजामातांच्या रूपाने, अहल्यादेवींच्या रूपाने कर्तृत्वाचा आदर्श आहे. झाशीच्या राणीच्या रूपाने युद्ध नेतृत्वाचा आदर्श आहे. पण संन्यासाचा आदर्श निवेदितांच्या रूपात आहे, स्वतः माताजींच्या रूपात आहे. आणि तो एक दुवा आज तुमच्या आमच्यापर्यंत पूजनीय अमोघ प्राणाजींच्या रूपाने आज उपस्थित आहे, याची मला फार धन्यता वाटते. तर अशा प्रकारचं संन्यास व्रत, अशा प्रकारची दीक्षा त्यांनी घेतली आणि सुंदर त्याचे शेवटची प्रार्थना त्यातली दिलेली आहे. ज्यावेळी नाव बदललं निवेदिता याचा अर्थ समर्पिता. आपण देवाला नैवेद्य देतो की नाही, अर्पण करतो. नैवेद्य हा हे निवेदन करणं आहे. आतमध्ये आपल्या इथे ज्या नवविधा भक्ती आहेत त्याच्यातली सख्यम आत्मनिवेदनम, निवेदन भक्ती ही शेवटची
नवविधा भक्तींमधली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तसं स्वतःलाच अर्पण करणं. बुद्धाची एक फार सुंदर कथा आहे. त्याच्याकडे एक शिष्य गेला आणि त्याचा असं ओंजळीत फुलं घेऊन गेला. तर त्याच्याकडे त्यांनी एकदा बघितलं बुद्धदेवाने, ते म्हणाले टाकून दे टाकून दे म्हणाले. त्याला काय वाटलं की दोन्ही आपला डावा हात आपण शरीर शुद्धीसाठी वापरतो, त्याच्यातली फुलं टाकून दे असं ते म्हणतात. त्याने डाव्या हातातली फुलं टाकून दिली. म्हणाले टाकून दे टाकून दे टाकून दे. मग त्याला वाटलं बरं आता उजव्या हातातली टाक म्हणतात, बरं टाकून दिली. ते पुन्हा म्हणाले टाकून दे टाकून दे टाकून दे. ते म्हणाले आता काय टाकून द्यायला शिल्लक उरलं, दोन्ही हातातली फुलं टाकली. म्हणजे तुझा अहंकार टाक इथे. तसं निवेदितांच्या अहंकारावर स्वाभाविक होतं. ही व्यक्ती अत्यंत बुद्धिमान होती. लौकिक जगातलं खूप मोठं कर्तृत्व आणि यश तिने मिळवलेलं होतं. अशा व्यक्तीचं समर्पण ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि किती ना काही आपला जो अहंकार आहे ना, आपल्या इथे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. जो कोणी सज्ञान आहे, जो बुद्धिमान आहे, कर्तबगार आहे, त्याला अहंकार पहिल्यांदा पकडतो. आता ज्याने काय केलंच नाही आहे त्याला कशाला पकडेल तो. तर ही बुद्धिमान व्यक्ती, कर्तबगार व्यक्ती, तिला काहीतरी अहंकार असणार त्याचा. पण स्वामीजींनी अत्यंत प्रखर आघात त्या अहंकारावर केलेले आहेत. इतके प्रखर केलेले आहेत की त्यांच्या मैत्रिणींना, निवेदितांच्या मैत्रिणींना वाटायला लागलं. शेवटी स्वामीजींना सांगितलं त्यांनी की अहो नका इतकं बोलू तुम्ही तिला. त्यांनी काही काम करायला घेतलं की असं म्हणायचं, वडिलांच्या घरात काय नोकर नाही आहेत का काम करायला, मुलीने कशाला करायला पाहिजे, असं बोलायचं. असं स्वामीजी बोलायचं त्यांना. असं करता करता त्या अहंकारावर घाव घालता घालता त्याचा चूर 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 झाला. आणि असं निवेदितांनी लिहून ठेवलेलं आहे की त्या दिवशी स्वामीजींना पण कळलं की आपण जरा अतिच करतोय म्हणजे. मग त्यांना त्या आपल्या शिष्यबद्दल कणव वाटायला लागली. ते म्हणाले मी जरा जाऊन येतो, एकांतात राहून येतो. ज्यावेळी ते परतले, असं म्हणतात की आकाशात एक सुंदर द्वितीयेची चंद्रकला उगवलेली होती आणि ती बंडखोर शिष्या स्वामीजींच्या चरणांशी होती. आणि स्वामीजींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि ते म्हणाले आजपासून आपण नवीन आयुष्याला सुरुवात करू. ह्या सगळ्या क्लेश, वेदना, हे तपाच्या सगळ्या हरवून गेल्या आणि एक नवीन व्यक्ती जन्माला आली की जिच्यात तिच्या आयरिशपणाचे काही संस्कार उरलेले नव्हते, तिच्या विद्वत्तेचे नव्हते, कर्तृत्वाचे नव्हते. अशी एक शरण व्यक्ती, ईश्वर शरण व्यक्ती, तिचा जन्म या त्या ठिकाणी झालेला आहे. स्वामीजींच्या सहवासातलं साधना पर्व झालं. स्वामीजींच्या बरोबर पश्चिमेकडच्या देशांचा प्रवास झाला. स्वामीजींनी सुचवल्यानुसार त्यांनी एक बालिका विद्यालयाची स्थापना केली. त्यांनी असं सांगितलं की समाज पुरुषाचे दोन पंख असतात, एक स्त्री पंख आहे आणि एक पुरुष पंख आहे. यापैकी कुठलाही जर दुबळा असेल तर हा पक्षी नीट उडू शकणार नाही. त्यामुळे मुलींचं शिक्षण, आज सुद्धा आपण पाहतो आहोत मुलींच्या शिक्षणाचे काय हाल चाललेले आहेत. मी ग्रामीण भागामध्ये राहते त्यामुळे मला फार जवळून पाहायला मिळतं की 10वी होते न होते तोपर्यंत लग्नाच्या गोष्टी चालूच झालेल्या असतात. तर आज पण अजून शिक्षण मुलींचं म्हणावं तसं चांगलं नाही आहे, अजून त्याच्याकडे इतकी आस्था नाही आहे त्याच्याकडे. तर त्या काळात स्वामीजी म्हणत होते की हा स्त्री पंख खूप मजबूत झाला पाहिजे. त्याच्यासाठी बालिका विद्यालय, त्या काळात 12व्या वर्षीच विधवा झालेली मुलगी, जिला लग्न म्हणजे काय ते कळत नाही अशी 9 वर्षाची विधवा मुलगी, अशा या सगळ्या छोट्या छोट्या बालविधवा निवेदितांच्या भोवताली असत आणि त्यांना जीवनाचे धडे निवेदिता देत असत. तर असा हा सगळा बालिका विद्यालयातला कामाचा कालखंड आहे. पण निवेदितांचं मन अस्वस्थ होतं, स्वामीजी असतानाच्या काळापासूनच होतं. कारण स्वतः स्वामीजी हे अत्यंत प्रखर देशभक्त होते. त्यांनी काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मला हुतात्मा होऊ दे, माझ्या हौतात्म्याने जर हा देश जागा होणार असेल तर झाशीच्या राणीसारखं मला पण हौतात्म्य लाभू दे, असं स्वामीजींनी कित्येक ठिकाणी म्हटलेलं आहे.
आणि आपल्या शिष्येला पण तो वारसा स्वामीजींनी दिलेला होता. त्यामुळे खूप मनात आता हा देश त्यांचा झालेला होता आणि त्यांनी कित्येकदा कळवळून म्हटलेलं आहे स्वतःच्या मायभूमीबद्दल म्हणजे ब्रिटनबद्दल आणि हिंदुस्थानाला, हे हिंदुस्थाना, माझ्या मायभूमीने ब्रिटननी तुझ्यावर किती अनन्वित अत्याचार केलेले आहेत, मला क्षमा कर, मी माझ्या मायभूमीच्या वतीने तुझी क्षमा मागते. असं म्हणता म्हणता निवेदिता एवढं पण अंतर नंतर राहिलं नाही, त्या स्वतःच भारतीय हिंदू बनून गेल्या आणि या देशाचं पारतंत्र्य ही त्यांच्या हृदयातली मोठी जखम झाली. आणि कसा हा देश स्वतंत्र होईल याच्यासाठी जसे स्वामीजी तळमळायचे, दास्यात पाहुनी विश्वधर्म जननी ही तू क्षुब्ध सिंह सा व्याकुल अंतर्यामी, असा तो व्याकुल सिंहासारखी ती जी वेदना, स्वामीजींची जी वेदना होती ती निवेदितांची वेदना झाली. स्वामीजींनी जाण्यापूर्वी त्यांना अतिशय सुंदर आशीर्वाद दिलेला होता. त्यांनी असं म्हटलेलं होतं, मुळात इंग्रजी कविता आहे, अतिशय सुंदर आहे. उद्या आपण स्वामीजी आणि निवेदिता यांच्यातलं जे गुरु शिष्याचं नातं होतं, अलौकिकत्व त्याचं होतं, त्याचे अनेक अत्यंत मनोरम पदर आहेत, ते आपण उद्या पाहणार आहोत. पण जो आशीर्वाद जाण्यापूर्वी स्वामीजींनी त्यांना दिला तो पाहूया. आणि मग स्वामीजींच्या देहांतानंतर निवेदितांची यात्रा कशी झाली, जी काही शिदोरी स्वामीजींनी दिलेली होती ती घेऊन कशी झाली हे आपण आता पाहणार आहोत. पण तो जो आशीर्वाद आहे तो अतिशय हृदय छोटाच सुंदर आहे. पण द मदर्स हार्ट, द हिरोज विल, द स्वीटनेस ऑफ द सदर्न ब्रीज, द सेक्रेट charm and strength that dwell on Aryan altars flaming free, all these be yours and many more that no ancient soul could dream before. Be thou to India's future sons the mistress, the servant and friend in one. याचा माझे गुरु आप्पा पेंडसे यांनी तितकं सुंदर अनुवाद केलेला आहे, मराठी अनुवाद. मातेचं हृदय, वीर पुरुषाचा निश्चय, मलया निलाचा तो सुगंध अक्षय, आर्यांच्या यज्ञवेदीतल्या धगधगणाऱ्या ज्वालांमध्ये वसत असणारं ते पवित्र तेज आणि शक्ती, ही सर्व सामर्थ्य जडोत तुझ्या ठाई आणि ज्यांची कल्पनाही कोणी नव्हती केली अशी सामर्थ्य जडोत तुझ्या ठाई, भारताच्या भावी संतानाची तू एकाच वेळी हो शिक्षयित्री, सेविका आणि तशीच सखी. याच्या पुढचं जे निवेदितांच्या जीवनाचं पर्व आहे ते म्हणजे ह्या आशीर्वादाला त्यांच्या जीवनात मूर्त रूप कसं मिळालं हे ते पर्व आहे. स्वामीजी 4 जुलै 1902 त्यांनी देह ठेवला. स्वामीजी गेल्यानंतरच्या 13व्या दिवशी स्वामी ब्रह्मानंद रामकृष्ण मठाचे यांच्याबरोबर निवेदितांचा समाध होऊन त्यांना निवेदितांचं जे क्रांतिकार्य होतं, क्रांतिकारकांबरोबरचे संबंध होते ते मान्य नव्हते. निवेदितांनी एक पत्र काढलं, त्यांनीही काढलं. त्याच्यात असं म्हटलेलं होतं की भगिनी निवेदितांचा आता रामकृष्ण मठाशी थेट संबंध राहिलेला नाही, त्यांनी स्वतंत्र कार्यक्षेत्र स्वीकारलेलं आहे. तर अशा आणि असं लिहिलेलं असलं तरी सुद्धा, वर्तमानपत्रात प्रकट झालेलं असलं तरी सुद्धा रामकृष्ण मठाचे 2 संन्यासी हे निवेदितांच्या बरोबर नेहमी राहिलेले आहेत आणि त्यांनी काम केलेलं आहे. पण आता निवेदिता एका स्वतंत्र कार्यक्षेत्रात म्हणजे देशमुक्तीच्या, देश स्वतंत्र करण्याच्या कामाला त्या भिडलेल्या होत्या. आणि या प्रवासामध्ये त्यांची भेट जी झालेली आहे ती बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे श्री अरविंद काम करत होते, त्यांचे आणि यांची भेट झालेली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड आपल्याला सर्वांना फार भूषण वाटावं असं त्यांचं चरित्र आहे. आपण वाचलं नसलं तर अवश्य वाचा, अतिशय सुंदर चरित्र आहे. हा फार
जाणता राजा होता शिवाजी महाराजांसारखाच. तर ते मनातून त्यांना आपल्या संस्थानाची काळजी होती, लोकांची काळजी होती, म्हणून उघड काही त्यांनी कधी ब्रिटिशांशी पंगा घेतला नाही. पण ते ब्रिटिशांना अनंत प्रकारे त्यांना नामोहरम करायच्या युक्त्या त्यांना माहिती होत्या. एक सहज गंमत म्हणून आपल्याला सांगते. त्यांच्याकडे चांगले मोठे मोठे सुवर्ण सिंह होते, सोन्याचे एवढे मोठमोठे सिंह बनले, फार उत्तम शिल्पकला. तर एकदा एक ब्रिटिश अधिकारी आला आणि त्याला ते फार आवडले, ते आणि यांच्या लक्षात आलं की यांना फार आवडले हे. आणि त्याचं आता काय होणार त्यांना कळलंच, कारण ब्रिटिश त्या संस्थानिकांकडून आपल्याला पाहिजे त्या वस्तू घेऊन पळवून घेऊन जायचे. तर हा ब्रिटिश रेसिडेंट गेल्यानंतर ते सयाजी राजे म्हणाले, पहिल्यांदा हे जे सिंह आहेत सोन्याचे ते भट्टीत टाका म्हणाले. लोक म्हणाले, अहो काय वेडे आहात का तुम्ही, एवढी उत्तम कला तुम्ही भट्टीत टाका म्हणता. ते म्हणाले, मी काय म्हणतो ते ऐका, हे तुमच्या हिताचं आहे, एक शब्द पण विचारायचा नाही आणि मी सांगतो तसं करायचं. खरोखर ते एवढे अप्रतिम सिंह उचलून भट्टीत टाकले. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश रेसिडेंटचा निरोप आला, तुमचे ते सोन्याचे सिंह आमच्या राणीला पाहिजेत, ते पाठवा. हा शहाणा राजा त्यांनी त्या सांगितलं की आम्ही ते वितळवून टाकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला देऊ शकत नाही. सोनं वाचवलं, कला वाचवली, सगळं काय वाचवलं. असा हा फार शहाणा राजा, हुशार राजा होता. त्याच्याकडे हे श्री अरविंद होते. सयाजीरावांचा क्रांतिकारक चळवळीला पाठिंबा होता, त्यामुळेच अरविंद त्यांच्याकडे काम करू शकत होते. आणि निवेदिता आणि अरविंद यांची चर्चा झाली. कालांतराने बडोद्याहून तिथे राजीनामा देऊन क्रांतिकारक चळवळीचं काम करण्याकरता अरविंद बंगालमध्ये आले. त्यांचं कर्मयोगीन नावाचं एक नियतकालिक होतं, त्याच्यात निवेदिता लिहित असत आणि अरविंद लिहित असत. पण कोणी लिहिलंय असं काही लोकांना पत्ता लागत नसेल, इतकं समान हृदय, समान चिंतन, समान स्फुरण असं त्यांचं होतं. आपल्या महाराष्ट्रातले 3 वीर चाफेकर बंधू हे धारातीर्थी पडले, म्हणजे ते फाशीच्या तख्तावर लटकले आणि निवेदितांचं अंतःकरण जळत होतं. त्या मुंबईला चाफेकरांच्या आईंना येऊन भेटले आणि त्या काही म्हणणार, तुमची 3 मुलं देशासाठी धारातीर्थी पडली, मी काय बोलू असं त्या म्हणत होत्या. त्यावर चाफेकरांच्या आई असं म्हणाल्या की अजून 2 मुलं असती माझी तर ती पण मी देशासाठीच अर्पण केली असती, असं चाफेकरांच्या आई निवेदितांना म्हणाल्या. निवेदितांच्या हे इतकं हृदयामध्ये जाऊन बसलं की त्या कलकत्त्याला परत गेल्या आणि भूपेंद्र म्हणजे विवेकानंदांचे धाकटे भाऊ, स्वतः श्री अरविंदांचे धाकटे भाऊ बारिंद्र, आणखी कितीतरी लोक असे जे बंगालमधले क्रांतिकारक होते त्यांच्याकडे एकत्र येत असत. ते म्हणाले, मी चाफेकरांच्या आईला भेटून आलेली आहे, त्या मला असं म्हणाल्या. आणि मग बंगाल काय करतोय आता, महाराष्ट्रातले क्रांतिकारक देशासाठी फाशीच्या तख्तावर चढतायत, त्यांच्या धैर्यवान आया म्हणतायत की आणखी 2 मुलं असती तर देशासाठी दिली असती. सावरकरांच्या कविता आपल्याला आठवतात, हे काय बंधू असतो जरी साथ आम्ही त्वचथंडिलीच असते दिधले बलिनी. अशी महाराष्ट्रातली गौरवशाली परंपरा निवेदितांनी बंगालच्या क्रांतिकारकांना सांगितली. आणि ही जी काली आहे, स्वातंत्र्य काली आहे, ती रक्ताचं बलिदान मागते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. असा सगळा देश निवेदितांनी अक्षरशः हलवून टाकला. त्यांच्यात एक नवीन स्फुरण भरलं. या क्रांती युद्धाचे 2 अग्रणी होते, एक योगी अरविंद, नंतर जे योगी झाले ते योगी अरविंद आणि भगिनी निवेदिता. एकीकडे हा सगळा रणकल्लोळ चाललेला असताना त्याचवेळी निवेदितांचे संबंध, मी आपल्याला सांगितलं तसं, जगदीशचंद्र बसू हे फार मोठे वैज्ञानिक. पॅरिसच्या परिषदेत त्यांनी जेव्हा निबंध वाचला त्याबद्दल स्वतः स्वामीजींनी लिहिलेलं आहे की हा आमचा एक बंगालचा मुलगा, तरुण मुलगा, हा पॅरिसमधल्या मोठ्या शास्त्रज्ञांच्या पेक्षा उत्तम दर्जाचं संशोधन करतो, हा बंगाली बाबू. तर खूप आनंदाने त्यांनी लिहिलेलं आहे.
तर ह्यांच्याशी संबंध जुळले. पण स्वतः जगदीशचंद्र बसू दुःखी होते, कारण परदेशी राजवटीत त्यांच्या संशोधनाचं म्हणावं असं चीज होत नव्हतं. निवेदितांनी प्रयत्न केले त्यांचं संशोधन जगाच्या सगळ्या मंचावर मांडण्यासाठी, आणि मग जगातून सगळीकडून त्यांना प्रतिसाद यायला लागला, त्यांच्या संशोधनाची चौकशी व्हायला लागली. मग जगदीश बाबूंची उमेद वाढली. ते निवेदितांना म्हणाले की अहो, मला कळतं आहे की भावभावना जशा मनुष्याला आहेत, प्राण्याला आहेत, वनस्पतींना आहेत. निवेदितांनी त्यांना मदत केलेली आहे. प्लॅन्ट रिस्पॉन्स नावाचं फार जगभर गाजलेलं पुस्तक लिहायला निवेदितांनी मदत केलेली आहे. आणि ते म्हणाले निवेदितांना, मी तुम्हाला खरं सांगतो, फक्त वनस्पतींमध्ये नाही तर धातूंमध्ये सुद्धा तीच परमात्मा शक्ती स्पंदित होते, हे मला शास्त्रदृष्ट्या कळतं आहे, वैज्ञानिक दृष्टीने कळतं आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही हे सगळं लिहिलं पाहिजे, जगासमोर हे आलं पाहिजे. असं त्यांना प्रोत्साहन देत असत. चित्रकलेला, शिल्पकलेला, अजंताची शिल्पकला ही सगळ्या जगाला माहिती व्हावी याच्यासाठी, तिच्या प्रतिकृती करण्यासाठी निवेदितांनी मदत केलेली आहे. म्हणजे असं एक सुद्धा क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी निवेदितांनी आपलं योगदान केलेलं नाही. भारतीय वैज्ञानिकांना त्यांची स्फूर्ती आहे, कलाकारांना स्फूर्ती आहे. एक आंदोलन जे आज रामदेव बाबा चालवत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता लोक शॅम्पू घ्यायला परदेशी उत्पादनं पाहत नाही, तर रामदेव बाबांचा घेतात. बिस्किटं रामदेव बाबांची घेतात, म्हणजे स्वदेशी घेतात. लोकांना स्वदेशी हवं असतं, पण ते दर्जेदार हवं असतं. ही मेख त्यांनी पकडली आणि एकदम मोठा प्रतिसाद बाबांना मिळाला. आपण पाहतो आहोत. ही आजची घटना मी आपल्याला सांगते. पण निवेदितांनी त्या काळामध्ये, इतक्या 100 वर्षापूर्वी, ते म्हणाले भारतीय साबण असला पाहिजे, चांगला साबण असला पाहिजे. भारत, आपण उटणे वापरतो की नाही, आता उटण्यांचे साबण झालेत, पण ही कल्पना निवेदितांची त्या काळातली आहे. उटण्यांचे साबण केले पाहिजे हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, सुंदर आपण मातीच्या कलाकृतीतले काम कलाकार करतात. भारतीय वस्त्र, भारतीय बनावटीच्या वस्तू, त्या एक हातगाडी घ्यायच्या, त्याच्यावर त्या सगळ्या वस्तू मांडायच्या आणि कलकत्त्याच्या गल्ल्यांमधून त्या विकत फिरलेल्या आहेत. आता यापेक्षा काय स्वदेशीचा प्रचार असू शकतो. ही खरोखर स्त्री म्हणजे अद्भुत होती. म्हणजे तिने काय केलं नाही आणि काय आपल्याला कळणार नाही, एवढं भारतावर ऋण तिचं आहे. असा फार मोठा स्वदेशीचा प्रचार जो लोकमान्यांनी केला, जो महात्मा गांधींनी केला, तो सगळा निवेदितांनी त्याचा प्रारंभ एवढ्या 100 वर्षांपूर्वी हा केलेला होता. तर अशा सर्व अंगांनी, भारतीय जीवनाच्या सर्व अंगांनी असं ते त्यांची प्रतिभा ही उमलत गेली. आणि त्या क्षेत्रातले जे बुद्धिमान भारतीय होते त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आणि भारतीयत्वाचा एक नवा हुंकार, एक आत्मविश्वासाचा हुंकार हा जर त्यांच्या प्रेरणेतून इथल्या तरुण लोकांच्या मधून उठला. आणि हे एक विलक्षण कामगिरी त्यांनी केलेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की दुर्बलता हा मृत्यू आहे, निर्भयता हे जीवन आहे. त्या खरोखर लिव्ह डेंजरसली असं म्हणतात, तसंच त्या जगल्या. प्लेगची साथ होती आणि घरोघर माणसं मरत होती. त्या स्वतः तिथे जाऊन, आपल्या इथे सावित्रीबाई फुल्यांचं उदाहरण आहे की प्लेग झालेला असताना पुण्यामध्ये एक लहान बाळ त्यांच्या मांडीवर होतं आणि त्याला वाचवतात त्या स्वतः पण त्यांना त्याची बाधा झाली आणि त्या त्याच्यात गेल्या. निवेदितांच्या कहाणीचा शेवट असा नाही आहे, पण त्यांनी हेच केलेलं आहे. त्यांनी त्यांच्याही बाबत असंच घडलेलं आहे की तो आजारी मुलगा असतो, मांडीवर घेतलेला असतं आणि त्यांच्या मांडीवरच तो देह ठेवतो आणि विलक्षण त्यांना व्याकुळता येते. म्हणजे स्वतःचंच मूल गेल्यासारखी व्याकुळता त्यांना येते. तर या समाजातल्या तळागाळ्यातल्या माणसांच्या सुखदुःखांशी ही एक विदेशातून आलेली पण सर्व विदेशत्व विसरून इथे समरस झालेली स्त्री, ती कशी, किती समरस, किती टोकापर्यंत समरस झालेली होती, याचं हे चित्र आहे, विलक्षण चित्र आहे. हे सगळं वाचल्यावर आपल्या मनामध्ये असं येतं की हो, यांनी तर हे सगळं केलं,
त्याला 100 वर्ष 150 वर्ष आता किती होऊन गेली. मग आम्ही काय करतो असा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होतो. आप्पा पेंडसे ज्यांनी निवेदितांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यांनी फार सुंदर आवाहन या चरित्राच्या शेवटी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे, पथिका निज ध्येयाची वाट नाही संपली, का गती मंदावली. ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदांसारखे थोर विरागी आणि पुरुषार्थी पुरुष जन्माला आले, श्री रामकृष्ण शारदा माता यांच्यासारखे उत्तुंग आध्यात्मिक आदर्श जन्माला आले, त्या देशातले आणि निवेदितांसारखा दुसऱ्या देशातून येऊन एवढं समर्पण करणारी स्त्री जन्माला आली, तर या देशातले तुम्ही आम्ही आज काय करतो आहोत? आपल्या देशामध्ये काय नाहीये? अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अतिरेक्यांचा दहशतवाद, ही सगळी गिधाडं सगळ्या बाजूंनी या देशाला गिळायला टपलेली आहेत. आम्ही काय करतो आहोत? आम्हाला आधी करण्यासारखं काय आहे का आणि काय केलं पाहिजे? आपल्या स्तरावर असं म्हणतात थिंक ग्लोबली, किंवा देशाच्या पातळीवर विचार करा. आमच्या जामखेडमध्ये काय करता येईल ह्याचा विचार करा. स्वदेशीचं वाण आता आपल्याकडे आलेलं आहे. आपल्या मुलांना निवेदितांनी फार सुंदर म्हटलेलं आहे, आपण आपल्या मुलांपुढे हनुमंताचा आदर्श ठेवू नाही का शकणार असं त्यांनी विचारलेलं आहे. हनुमंताचा आदर्श म्हणजे काय? तर महाबली आहे तो हनुमंत, महासामर्थ्यवान आहे. तुमची आमची मुलं सामर्थ्यवान घडतायत का लाडावलेली आणि बिघडलेली मुलं घडतायत? आपण विचार करा. तुमची आमची मुलं खरोखर सामर्थ्याचे पुतळे आहेत. कोणी त्यांच्या समोर आलं तर एक त्याला धडा शिकवायची हिंमत आपल्या मुलांच्यात आहे का घाबरून पडतील? आपण विचार करा. निवेदितांनी जी पिढी घडवली ती निर्भय पिढी घडवली. आम्हाला खरोखर आमच्या देशाविषयीचं एवढं प्रेम जे निवेदितांना होतं तसं आहे का? हिप हिप हुर्रे म्हणालं तर त्या म्हणायचे नाही, हे नका म्हणू, वंदे मातरम म्हणा. आमचे आप्पा पेंडसे हे नेहमी थँक्यूच्या ऐवजी धन्यवाद म्हणायचे. त्यामुळे लोक त्यांना चिडवायचे, हे बघा आले धन्यवाद पेंडसे म्हणून. लोक त्यांची थट्टा करायचे, पण त्यांना मातृभाषेचा, आपल्या देशाच्या भाषेचा अभिमान होता. आपला देश, आपला वेश, आपली संस्कृती यांचा रास्त अभिमान असलेली पिढी आपण घडवतो. इतर देशांची जी प्रगती चाललेली आहे, चीनची चाललेली आहे, अमेरिकेची चाललेली आहे, त्यावर डोकं काढणारी अशी बुद्धिमान पराक्रमी मुलं आपण घडवतो का? आप्पा पेंडसे आमचे गुरु म्हणायचे, आपण मुलांना सामान्य स्वप्न देतो. व तू चांगली नोकरी मिळव, एक चांगला फ्लॅट कर, 2 मुलं आहेत आणि चौकोनी कुटुंब आहे, चांगला ऐशाराम करायला. मग सगळ्यांचं चाललेलंच आहे तिथे. त्या ऐशारामावर दहशतवादाचा कुऱ्हाडीचा घाव कोसळेल तेव्हा आमची सगळी सुरक्षितता चूर चूर होईल याची जाणीव आहे आपल्याला. तर या देशातला प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलगी तिच्याजवळ उत्तम शारीरिक बल असलं पाहिजे, देशाभिमान असला पाहिजे. परवा जग्गी वासुदेव नावाचे मोठे संत आहेत, आपण कदाचित त्यांच्याबद्दल ऐकलेलं असेल, माहिती असेल. कोइंबतूरला त्यांचा मोठा आश्रम आहे, तिथे मी गेले होते. तिथे मनीषा कोइराला नावाची एक अभिनेत्री, त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यावरची एक क्लिप दाखवत होते ते. मनीषा कोइरालानी जग्गी वासुदेव यांना असा प्रश्न विचारलेला होता की आमचा देश अमेरिकेकडे का पाहतो, अमेरिकेचं अनुकरण का करतो? तर ते म्हणाले त्याचं कारण असं आहे की आपल्या दृष्टीने यश म्हणजे सगळं काही अमेरिकेत आहे, परदेशात आहे, आमच्या देशात नाही आहे. तर ते ज्यावेळी हिंदुस्थानची प्रतिमा जगाच्या पटलावर, हा यशस्वी देश आहे, हा पुरुषार्थी देश आहे, यातल्या गोष्टींचं अनुकरण करावं असा देश आहे, असं जेव्हा प्रतिमा होईल
तेव्हा लोक तुमचं पण अनुकरण करायला येतील. पूर्वी असं होतच होतं की तक्षशिला, नालंदा युनिव्हर्सिटीजमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवायलाही खूप अडचण पडत होती. आता आम्हाला तिकडे प्रवेश मिळवायला अडचण पडते. तर असं हे सगळं वर्णन करून आपण म्हटलेलं आहे की असा जर देश घडवायचा आहे, शेतीच्या क्षेत्रात, सैन्य म्हणजे संरक्षणाच्या क्षेत्रात, प्रत्येक क्षेत्रात चांगली गुणवान माणसं, निष्ठावान माणसं, चारित्र्यवान माणसं घडायला पाहिजे आहेत. तर मग आपलं आईवडिलांचं काम आहे, शिक्षण संस्थांचं काम आहे, समाजाचं काम आहे. हे सगळं जर आम्ही करणार असू तर मग निवेदितांचं चरित्र, श्री रामकृष्ण, शारदा माता, स्वामी विवेकानंद यांचं चरित्राचा अभ्यास करण्याचं, ती समजून घेणं, याला अर्थ आहे. जोपर्यंत कृतीमध्ये प्रतिबिंबित होत नाही ते कुठलंही ज्ञान खरं नसतं. तर कृतीत प्रतिबिंबित होणारं ज्ञान हे आपण असं म्हटलेलं आहे की असं आमच्या देशात घडो, असे प्रचंड पुरुषार्थी आणि कर्तृत्ववान, जग हलवून टाकणारी एवढी इच्छाशक्ती असणारी मुलं आणि मुली, असे कर्तबगार तरुण तरुणी आणि समर्पित तरुण तरुणी या देशामध्ये घडोत. तर मग आम्हाला म्हणता येईल की निवेदितांचा वारसा आम्ही पुढे चालवतो. तर निवेदितांचा देहांत डॉक्टर जगदीशचंद्र आणि अबोला बसू यांच्या घरी दार्जिलिंगला झाला. तिथल्या पहाडी आवीने त्यांना पकडलेलं होतं. त्यांचे शेवटचे शब्द असे आहेत, आता जीवन भानू सूर्य आता माझ्या आयुष्याचा दिव्यातलं तेल संपत आलेलं आहे, पण ध्येय सूर्याचा उगवलेला मी पाहीन, ध्येय सूर्य उगवलेला मी पाहीन. निवेदितांना जो ध्येय सूर्य अपेक्षित होता तो मी आता आपल्या पुढे मांडलं. तसं समर्थ भारत, सुसंस्कृत भारत, जगद्गुरु भारत. तर या स्वप्नासह आणि या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आम्ही शपथबद्ध आणि कृतीशील होऊ, ही निवेदितांना खरी श्रद्धांजली आहे. तर त्यांचं पुण्यस्मरण आजच्या दिवशी करूया. आणि त्या जशा घडल्या स्वामीजी असताना आणि नंतर स्वामीजींचा जो वारसा घेऊन त्या पुढे वाढल्या आणि घडल्या, त्याचं काही चित्र मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला इथे विराम देऊया. आणि उद्या या 4 वर्षाच्या कालखंडात ह्या 2 मनस्वी व्यक्तींमध्ये कशा प्रकारचे संवाद झाले, त्यांचे एकमेकांवर कसे परिणाम झाले आणि त्यातून ते जे काही निवेदितांच्या जीवनात काय घडलं, स्वामीजींच्या जीवनात काय घडलं, हा अतिशय विलक्षण वेधक असा निवेदितांच्या चरित्रातला भाग आहे. मी आज मुद्दामच तो घेतलेला नाही आहे जास्त, तर उद्या आपण तो पाहूया. धन्यवाद.